आज ज्या गोष्टी शेतीत घडतात आहे त्याला एक 10 ते 11 वर्षापूर्वी घडलेल्या आहे ते आता घडतात आहे. 2014 साली डिसेंबर महिना आणि 2025चा डिसेंबर महिना बऱ्यापैकी साम्य आहे. आता तुम्ही म्हणसान कसं साम्य आहे? तर त्याचा परिणाम प्रत्येक शेतकऱ्याला विचारा, प्रत्येक पिकातल्या शेतकऱ्यांना विचारा. कारण ह्या डिसेंबर महिन्यात नक्की काय प्रॉब्लेम चालू आहेत शेतीत. तुमची मका असो, तुमचा गहू असो, केळी असो, डाळिंब असो, पेरू असो, प्रत्येक पिकाला या डिसेंबर महिन्यात काही ना काही प्रॉब्लेम आलेला आपण बघतो. आता ते एवढे प्रॉब्लेम जाणवायला लागलेत की काही काही पिकांना तर जास्तच, केळीसारख्या पिकांना तर जास्तच दिसत आहेत. आणि नवीन उगवायचा, समजा तुमचा ऊस लागवड केली, ऊस सुद्धा उगवणी क्षमता ऊसाची कमी झाली. दुसरी गोष्ट, मक्यासारखं पीक सुद्धा उगवायला जास्त दिवस घेते, वाढीला जास्त दिवस जाते. हे गेल्या 10 ते 11 वर्षानंतर असं झालं. मग असंच 2014 साली डिसेंबर महिन्यातच अशाच प्रमाणात वातावरण झालं होतं. याला कारण काय, की थंडी तर दर हिवाळ्यात पडतेच, पण कधी जास्त कधी कमी पडते. पण 2025 सालच्या या डिसेंबर महिन्यात एकदम सलग आपण एक 10-15 दिवस नाही तर जवळजवळ 20-22 दिवस सलग थंडीचं प्रमाण जास्त आहे. नुसतं जास्त नाही तर थंडी 10 अंश सेल्सिअस पेक्षा पण कमी राहिलेली आहे. ज्यावेळेस पारा एक अंक येतो त्यावेळेस झाडं ही 100% ट्रेसला जातात. त्या झाडांना मग कुठलंही पीक असू दे तुमचं, रब्बीची पिकं सुद्धा असू दे, तुमचं गहू असू दे, हरभरा असू दे, रब्बीचं पीक सुद्धा असू द्यात, त्याला सुद्धा जास्त थंडी चालत नाही. त्याचा परिणाम काय होतो, तर झाडं 100% ट्रेसमध्ये जातात. ट्रेसमध्ये जातात म्हणजे काय होतं, आता ऊसासारखं पीक घेतलं तर ऊसाच्या लागणी होऊन बी एक महिना होत आला तरी लागणी उगवत नाहीत. याचं कारण थंडीच आहे. दुसरं मकाची उगवण क्षमता कमी जाणवते, त्याचं कारण थंडीच आहे. तुम्ही गहू घेतला, गव्हाला फुटवे निघा नाहीत, त्या पट्टीत वाढ होय ना, त्याचं कारण सुद्धा थंडीच आहे. तुम्ही केळीसारखं पीक घेतलं, केळीचं दिवस जास्त होते पण त्याची वाढ त्या प्रमाणात होत नाही. येणारी नवीन पानं पिवळी निघतात. पेरूसारखं पीक झालं तर पेरूसारख्या पिकाची सुद्धा वाढ, ज्याची सेटिंग पिरियडमध्ये कळीच्या पिरियडमध्ये त्यांचं सुद्धा ड्रॉपिंग होतंय. आणि फळ असेल तर ओलायची बी शक्यता त्याची जास्त राहते. याला सगळ्यांना कारण एकच आहे की ह्या वर्षी डिसेंबर महिन्यात थंडीचं प्रमाण जास्त राहिले, तेही सलग. एक 4 दिवस जास्त राहिलं, 4 दिवस ऊन जास्त पडलं तर असं परिणाम होत नाहीत, पण एक 20 ते 22 दिवस सलग थंडीचं वातावरण जास्त राहिल्यामुळे प्रत्येक पिकावर याचा परिणाम झालेला आहे. तुम्ही तुमचं जे पीक आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता त्या पिकाची वाढ, कॅनोपी, काळोखी, ते पीक नवीन निघणारं पान हे तुम्हाला पिवळं दिसतंय. तुमचं सेटिंग चालू असेल तर कळी गळते. याचं कारण 100% थंडी आणि कमी टेम्परेचर आहे. त्यामुळं ह्या कमी टेम्परेचरचा परिणाम काय होतो, की झाडाची फोटोसिंथेसिस पॉवर कमी राहते. कारण ज्या पट्टीत त्या झाडाला निर्माण करायला ऊन पाहिजे तेवढं ऊन त्याला मिळत नाही. दुसरी गोष्ट, पूर्णपणे जमीन थंड पडलेली आहे. जास्त पाणी जरी झालं तरी जमीन तुमची थंड पडते. त्यामुळं तुमच्या झाडाचं अपटेक होत नाही. तुम्ही कुठलंही मटेरियल सोडलं, काय झालं तरी अपटेक होत नाही. आपल्याला वाटतं की सगळं न्यूट्रिशन देतोय आपण झाडाला, पण झाडाची वाढ काय होत नाही, झाडाची काळोखी काय हटत नाही. त्याचं विविध प्रकार प्रत्येक पिकावर राहतात. त्यामुळं एक संक्रांतीपर्यंत 15 जानेवारीपर्यंत तरी थंडीचं असंच वातावरण दिसतंय. त्यानंतर जर थंडी कमी आली तर 100% पिकाला थोडा बदल जाणवतो. त्यासाठी थंडीत बी काय करायच्या गोष्टी काय नाहीत ते आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.